सो मी अजून किती भेटी साधारण एक्सपेक्ट केल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये नक्की काय काय गोष्टी क्लिअर करून घेतल्या पाहिजे? सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा काही भेटींचा नंबर आयडियल फिक्स नसतो, पण त्याच्यात कन्सिडर करण्याचे मल्टिपल फॅक्टर्स. सो मला असं वाटतं, मगाशी आपण जे बोललो की माझं आत्ताचं लाईफ, माझा वोकेशनल जर्नी, एव्हरीडे लाईफचा जर्नी, माझं सोशलायझेशन, माझ्या घरात सेलिब्रेट होणारे सण समारंभ, प्रेफरन्सेस, मज्जा करण्याच्या माझ्या व्याख्या, हे सगळं बोलून व्हायला साधारण एक 3-4 भेटी मोर दॅन सफिशियंट होतात. हां, सो साधारण 3-4 भेटींमध्ये या व्यक्तीला मी रिस्पेक्ट करू शकते का, या व्यक्तीबरोबर मी टीमवर्क इमॅजिन करू शकते का, ही व्यक्ती एक चांगला माणूस किंवा चांगली व्यक्ती आहे, हा कॉन्फिडन्स मला त्या व्यक्तीबद्दल आला आहे का, याची साधारण जाणीव होते. मग त्यानंतर असं युजली रेकमेंडेड असतं की यू शूड ऑल्सो मीट फॅमिली. म्हणजे बोथ द फॅमिलीज ऑल्सो वन्स ऑर ट्वाईस शूड मीट इच अदर. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळं जर पॉझिटिव्ह असेल तर बिफोर सेईंग येस, आपण असं नेहमीच रेकमेंड करतो की त्या मुलांनी आणि मुलींनी अजून एकदा भेटावं. कारण कधी कधी आपल्याला व्यक्ती म्हणून सगळ्या गोष्टी आवडत आहेत एकमेकांच्या, पण मला लग्न कसं होताना हवं आहे, किंवा खूपदा हल्ली मुलं मुली म्हणतात की आपण अगदी एक इंटिमेट लग्न करूयात काही लोकांचंच, आणि मग उरलेल्या पैशातनं आपण काहीतरी चांगली इन्व्हेस्टमेंट करूयात, किंवा एक फक्त छोटंसं रिसेप्शन ठेवूयात, असं काहीतरी करूयात, जवळच्या लोकांना बोलवूयात. तर मग त्या बाबतीमधली आपली मतं कशी आहेत, आणि लग्न होईपर्यंतच्या जर्नीमध्ये आपापल्या फॅमिलीशी आपण कम्युनिकेट कसं करणार आहोत, याही बाबतीमध्ये त्या भेटीत मुलामुलींनी एकमेकांशी बोलावं. हेही आम्ही बघितलं की ठरलेली लग्न ही कधी कधी साडी किती रुपयाची घेतली, किती मोठं मंगळसूत्र चूज केलं, काही खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनीच निर्णय घेऊन मोकळे झाले. अशा पद्धतीने लग्न होण्याच्या प्रोसेसमध्ये फॅमिलीजमध्ये लोक खूप हर्ट होतात आणि त्यातनं समज आणि गैरसमज होतात, आणि कधी कधी वेळप्रसंगी ते लग्नानंतर सुद्धा 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 9 महिन्यांनी, 12 महिन्यांनी बोलून दाखवले जातात की लग्नाच्या वेळेस असं झालं होतं, असं झालं होतं, असं झालं होतं. सो असे हर्ट पॉईंट्स कशाला क्रिएट करायचे? 2 फॅमिलीज आर युनायटिंग टुगेदर. तर आपल्या सगळ्यांचा एकमेकांशी जो संवाद असणार आहे तो इधर आपण डायरेक्ट ठेवूयात, नाही तर आपण तो, मी माझ्या आईबाबांशी बोलीन, आपल्या दोघांचं बोलणं झालं की तू तुझ्या आईबाबांशी बोल, कधीतरी आपण दोघं तुझ्या आईबाबांशी बोलू, कधीतरी आपण दोघं माझ्या आईबाबांशी बोलू, इतका सुटसुटीत आणि क्लिअर ठेवावा. म्हणजे क्लिअर कम्युनिकेशन असेल तर हे सगळे अननेसेसरी होणारे प्रॉब्लेम्स टाळता येऊ शकतात. ॲब्सोल्युटली.